संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो. आज माननीय मंत्री दीपक केसरकर साहेबांचं एक ट्विट आपण पाहिलं, ज्यामध्ये सिंधुदुर्गच्या उमेदवारांना जे त्या ठिकाणी DED BED झालेले आहेत अशा उमेदवारांना शिक्षण सेवक घेण्यासंदर्भातली ती सकारात्मक बैठक झाल्याचं त्यांनी त्या मीटिंगमध्ये म्हटलेलं आहे. त्यांनी ती जी पोस्ट आहे, ट्विटर असेल, फेसबुक असेल, त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ती व्हायरल झाल्यानंतर त्याचा निषेध म्हणून अनेक महाराष्ट्रातल्या उर्वरित सर्व जिल्ह्यातील DED BED धारकांनी त्याचा निषेध केलेला आहे आणि अनेक उमेदवारांनी त्या ठिकाणी ती तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे. खरं पाहता DED झालं, BED झालं, त्यानंतर TET झालं किंवा टेट, अशा सर्व परीक्षा उत्तीर्ण होऊन उमेदवारांनी स्वतःची गुणवत्ता त्या ठिकाणी सिद्ध करून सुद्धा अनेक उमेदवारांना थोडेफार कमी मार्क्स पडल्यामुळे वंचित राहावं लागलं. कोणी 1 मार्कानं असेल, 2 मार्कानं असेल, म्हणजे एवढ्या कमी मार्काने त्या ठिकाणी अनेक उमेदवार हे नोकरीपासून वंचित राहिलेले आहेत. अनेकांना टेटमध्ये चांगले मार्क्स आहेत तरीसुद्धा मेरिट त्या ठिकाणी जास्त असल्याकारणाने त्यांना नोकरीमध्ये लागता आलं नाही. परंतु असं असतानासुद्धा मंत्री महोदय सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरता शिक्षण सेवक म्हणून तिथल्या ज्या DED झालेले उमेदवार आहेत त्यांना समाविष्ट घेण्यासंदर्भातला सकारात्मक निर्णय झाला अशी बातमी त्यांच्या ट्विटरवरती आहे, त्यांच्या सोशल मीडियावरती सर्वांनी बघितली आहे. म्हणजे ज्या मुलांचं फक्त DED झाले ना, तर ते TET पास आहेत ना, त्यामध्ये टेट परीक्षा त्यांनी दिली आहे. बरं, टेट परीक्षा जरी दिलेली असली, त्यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जो त्या ठिकाणी नेतृत्व करतोय विजय फाले नावाचा व्यक्ती, तो उमेदवार, त्याला 55 मार्क टेटमध्ये आहेत आणि 55 मार्क टेटमध्ये असताना मार्कानुसार तो लागू नाही शकत. परंतु त्या ठिकाणी बाहेरून येणारे जे उमेदवार आहेत, जे त्या ठिकाणी मेरिटनं त्यांची निवड झालेली आहेत, त्यांना मात्र आम्ही इथे शिक्षण सेवकांना येऊ देणार नाहीत, बाहेरच्या परजिल्ह्यातल्या लोकांना आम्ही इथं नोकरी करू देणार नाहीत, अशा पद्धतीचं वक्तव्य ते करतो. आणि तिथले स्थानिक असणारे आमदार, त्या ठिकाणचे मंत्री, त्यांच्या अशा वाक्याला असेल किंवा असे जे प्रकार त्या ठिकाणी घडत आहे त्याला खतपाणी घालण्याचं काम त्या ठिकाणचे स्थानिक नेते करताना दिसत आहेत. मला सांगा, सिंधुदुर्ग जिल्हा हा काय महाराष्ट्रापेक्षा वेगळा आहे का, किंवा वेगळा राज्य आहे, वेगळं त्या ठिकाणी म्हणजे केंद्रशासित प्रदेश आहे? महाराष्ट्रामधला तो एक जिल्हा आहे. जसं महाराष्ट्राला एक नियम आहे तसाच सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सुद्धा एक नियम असणार आहे. मग असं असताना सुद्धा मंत्री महोदय फक्त त्यांच्या जिल्ह्यापुरताच वेगळा निर्णय कसा काय घेऊ शकतात? कलम 14 नुसार समानता ही पाळली गेली पाहिजे आणि समानतेचा छेद करणारा हा निर्णय आहे. त्यामुळे सिंधुदुर्गसारख्या फक्त जिल्हा परिषदेमध्ये, म्हणजे असे मागेसुद्धा 2008च्या आधी उमेदवारांनासुद्धा अनेक उमेदवार आहेत की त्यांना मार्कानुसार तिथल्या कंत्राटी बेसवरती सामावून घेतलेले उमेदवार आहेत. मार्क नाही, काय नाही, फक्त DED झालं आणि त्यांना सामावून घेतलं, असा सुद्धा प्रकार मागे 2008च्या आधी घडलेले आहेत. आणि त्यानंतरसुद्धा 2010मध्ये असेच प्रकार म्हणजे घडावेत, जेणेकरून त्यांना पुढच्या परीक्षा द्यायचं काम पडणार नाही आणि फक्त DED झालं आणि आम्हाला नोकरी द्या अशासकीय, अशा पद्धतीचं त्याही वेळेस त्या लोकांनी विरोध केला होता. 2010मध्ये बाहेरून येणाऱ्या उमेदवारांचे त्या ठिकाणचे डॉक्युमेंट त्यांनी फाडलेले होते, तीव्र विरोध त्या ठिकाणी केला. 17ला सुद्धा असा विरोध झाला होता, परंतु विरोध करण्यासाठी आम्ही होतो आणि तो विभागीय भरतीला पूर्णपणे तीव्र विरोध करून आम्ही त्यांची मनीषा पूर्ण होऊ दिली नाही, मनोकामना पूर्ण होऊ दिली नाही. परंतु आत्ता त्या ठिकाणी पुन्हा एकदा त्या उमेदवाराने त्या ठिकाणी उपोषण केलेलं आहे आणि तो पुन्हा बालहट्ट ते मंत्री महोदयाकडे मागताय, तिथल्या स्थानिक नेत्यांकडे मागताय आणि अशा पद्धतीने परत त्या जिल्ह्यापुरता निर्णय घेण्यासाठी निवडणुका असल्याकारणाने त्या दबावाखाली परत चुकीचा निर्णय घेण्यासंदर्भातली म्हणजे मी तर म्हणतो बैठक त्यांनी जी घेतली आहे, ज्यामध्ये सचिव असतील, आयुक्त साहेब असतील, अनेक उच्चपदस्थ अधिकारी त्या मीटिंगला उपस्थित होते. आणि अशा पद्धतीचं जर निर्णय होत असेल तर निश्चितपणे
उर्वरित महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामधले उमेदवार हे गुणवत्ता असूनसुद्धा त्या ठिकाणी वंचित राहण्याचा धोका निर्माण झालेला आहे. आणि मला असं वाटतं की एक मंत्री म्हणून तुम्ही हा जो निर्णय घेतलेला आहे तो मंत्री म्हणून पूर्ण राज्यासाठी लागू असणारा निर्णय असतो, तो काही जिल्ह्यापुरता निर्णय नाही आहे. परंतु असा जर निर्णय होत असेल तर हा निर्णय चुकीचा आहे. आणि चुकीचा निर्णय होत असेल तर निश्चितपणे त्याला एक व्यक्ती म्हणून माझा तरी त्याला विरोध असणार आहे. कारण असा निर्णय म्हणजे एक तर गुणवत्ता, तुम्ही विद्यार्थ्यांचा विचार नाही करत आहे. फक्त नोकरी देण्यासाठी, स्थानिक लोकांना नोकरी देण्यासाठीचा हा विचार आहे. त्या ठिकाणी राजकीय हा विचार आहे. आणि असा राजकीय विचार असेल तर त्याला खरंच विरोध करणं आवश्यक आहे. जर त्या ठिकाणी गुणवत्ताधारक विद्यार्थी हे विद्यार्थ्यांना मिळणं, तिथल्या विद्यार्थ्यांना नोकरीसाठी मिळणं, हे म्हणजे शिकण्यासाठी मिळणं हे महत्त्वाचं असताना असे चुकीचे निर्णय घेत आहे. काल परवासुद्धा एका आमच्या भगिनी मोहिते म्हणून सिंधुदुर्गला लागलेल्या आहेत, तर त्यांना काढून टाकण्यासाठी तिथले जे शिक्षक आहेत ते तिथे त्यांच्या म्हणजे पालकांना कान भरत आहेत की यांना तक्रार द्या तुम्ही, ह्या मॅडम आम्हाला नको आहेत, यांना बाहेर पाठवा, ह्या नको आहेत म्हणून. परंतु विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीनं त्यांना शिकून लळा लावून ते विद्यार्थी त्यांना घरी गेल्यानंतर सांगतात की ह्या मॅडम आम्हाला खूप चांगलं शिकवतात, हे करतात. परंतु तिथल्या स्थानिक शिक्षक आहेत ते त्यांना विरोध करतात. अरे बाबा, तुम्ही शिक्षक आहात आणि तुम्ही जर शिक्षक असाल तर शिक्षक हा समाजामधला सर्वात महत्त्वाचा घटक आहे. जातीभेद असेल किंवा प्रांतभेद असेल हे त्याच्या डोक्यामध्ये सुद्धा आलं नाही पाहिजे. परंतु असे चुकीचे निर्णय यामुळं घेतले जाते किंवा चुकीचा विरोध तिथले शिक्षक यामुळं करत आहे कारण हे मेरिटमधून आलेले नाही आहेत, हे गुणवत्तामधून आलेले नाही आहेत. तर फक्त असा 8च्या आधी तिथल्या स्थानिक लोकांनी विरोध करून तिथे काहीतरी दबाव टाकून सीओना हे करून अशा पद्धतीनं भरती झालेले त्या ठिकाणचे जुने शिक्षक आहेत. निश्चितपणे असा जर निर्णय होत असेल तर त्या निर्णयाला विरोध होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि प्रत्येक राज्यातल्या स्थानिक आमदारांना पत्र देऊन अशा पद्धतीचा निर्णय होत आहे. या पद्धतीने सर्वांनी कामं करा, स्थानिक आमदारांना द्या. सोशल मीडियाच्या माध्यमातून या निर्णयाचा विरोध प्रत्येकाने करावा असं मला वाटतं. आणि मला माहिती आहे की हा निर्णय राजकीय पुढचं हितसंबंध ठेवूनच निर्णय घेण्याच्या तयारीमध्ये आहेत. परंतु अधिकारी वर्गाचा याला विरोधच असणार आहे. कारण अधिकाऱ्यांना माहिती आहे अधिकारी त्या कायद्यामध्ये काम करत असतील, परंतु राजकीय फायदा करण्यासाठी किंवा राजकीय गणित मतदारसंघातले जुळवण्यासाठीचा जर हा निर्णय असेल तो चुकीचा निर्णय आहे. आणि याला निर्णयाला महाराष्ट्रातून पूर्ण विरोध होईल. असं जर कुठं होत असेल तर तीही प्रक्रिया न्यायप्रविष्ट होईल आणि न्यायालयामध्येही विद्यार्थी जातील. आणि याला विरोध करणं